हाय सर्वांना, रसिक बांधवांनो, तुम्हाला मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान. आणि खरोखरच पुन्हा एकदा आज आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये बैलपोळा. तर तुम्हाला सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आणि सर्वांना माझ्या बैलपोळ्याच्या माझ्याकडून खूप 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 मंगलमय शुभेच्छा देते. आणि खरंच वर्षभर बैल आपल्या शेतामध्ये राबत असतो. आणि म्हणून एक काळ असा होता की खरोखरच बैलाशिवाय शेतामध्ये राबायला कुणीच नव्हतं. तर मी त्यासाठी एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला अजून जर कुणी नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. विषय असा आहे की पूर्वी आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस असं खळं करायचे आणि खळ्यामध्ये असे बैलांचे सांगड 2-2 बैल धरून असे झुपत होते आणि त्यातून सगळं काढलेलं कोणतंही धान्य काढत होते. आता त्याच्या जागेवर सरकारने एवढं खरं डोकं लावलं, एवढं पुढं गेलं आहे की आता ज्वारी करायच्या मशनी आणल्या, तुरी करायच्या मशनी आणल्या, सगळ्या म्हणजे जे काही धान्य आज करायचं आहे. परत शेतामध्ये स्वतः बैलांनाच पहिलं हाकावं लागत होतं, पेरावं लागत होतं. पण आता शेतामध्ये सुद्धा नांगर वगैरे सगळं ते आता ह्याचं आलं आहे, लोखंडाचं. म्हणजे किती प्रगतीपथावर देश चाललाय खरा, तसा बऱ्यापैकी बदल दिवसेंदिवस घडत चाललाय. आणि ह्याच परिस्थितीतून आज राजा सिद्धूधनसुद्धा ह्यांच्यासुद्धा घरी 1500 बैलाच्या जोड्या होत्या. क्षत्रिय कुळातला होता. तथागत भगवान बुद्धांचे वडील सिद्धूधन राजे हे सुद्धा शाक्येचे मोठे राज्य होते आणि त्यांचा एवढा मोठा कारभार होता. त्यांच्याकडं जमीन भरपूर होती आणि त्यांच्या घरी चाकर नौकरसुद्धा तितकेच होते. आणि हे सगळं असताना भगवान बुद्ध माणसाच्या जीवनासाठी उद्धार करण्यासाठी सगळं त्यागले, संसार त्याग, सगळं त्याग. म्हणून आपण सुद्धा कुठेतरी